प्रेमळ मुलगी आहे. मंजुळा कशामध्ये येणार? विशेष नाम. प्रेमळ भाववाचक नाम. आणि मुलगी सामान्य नाम. छान. कुत्रा हा इमानी प्राणी आहे. व विशेष नामामध्ये काय येणार? कुत्रा. सामान्य नामामध्ये काय येणार? प्राणी. प्राणी. आणि भाववाचक नामामध्ये काय येणार? मोर सुंदर पक्षी आहे. मोर कशामध्ये येणार? विशेष नाम. सुंदर कशामध्ये येणार? भाववाचक नाम. आणि पक्षी कशामध्ये येणार? सामान्य नाम. हिमालय उंच पर्वत आहे. मग सांग, विशेष नामामध्ये काय येईल? हिमालय. सामान्य नामामध्ये काय येईल? पर्वत. पर्वत. आणि भाववाचक नामामध्ये काय येईल? उंच. उंच. छान. गंगा पवित्र नदी आहे. गंगा कशामध्ये येईल? विशेष नाम. पवित्र कशामध्ये येईल? भाववाचक नाम. नदी कशामध्ये येईल? सामान्य नाम. छान. अशा प्रकारे नामावरून नामाचे 3 प्रकार पडतात: विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम. आता याची पुढची उदाहरणं मी तुम्हाला वहीत करायला देते.